नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. जगात जर्मनी आणि भारतात परभणीचे नाव रोशन करायचे तर मलाच मते द्या, महादेव जानकर. मंठा तालुक्यातील तळणी येथे आज दिनांक 19 एप्रिल रोजी माजी मंत्री तथा परतूर मंठा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ तळणी येथे आले असता महादेव जानकर यांनी सांगितले की लोणीकरांच्या मदतीने मंठा परतूर मतदारसंघात एक मोठी MIDC उभारणार असून तळणी हे गाव सुद्धा मोठे असून येथेही एक मोठे प्रोजेक्ट उभारता येईल, जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल व जसे जगात जर्मनीचे नाव घेतात तसेच भारतात परभणीचे नाव रोशन करणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी लोणीकर म्हणाले की परभणीचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांना आपण 2दा निवडून दिले, मात्र विकास तर लांबच राहिला, परंतु ते 10 वर्षात एकदाही येऊन पाहिले सुद्धा नाही. मात्र मी तुमच्या सेवेत असून मी मंत्री असतानाही माझ्या मतदारसंघाचा कधी विसर पडू दिला नाही आणि आताही प्रत्येक गावाचा विकास केला आणि करतच आहे. म्हणून आता आपल्याला महादेव जानकर यांना येत्या 26 एप्रिल रोजी यांच्या शिट्टी या निशाणीचा बटन दाबून परतूर मंठा मतदारसंघातून मतदारांच्या विश्वासावर 25,000ची लीड देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी माझे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत, म्हणून जानकर साहेब आता गुलाल उधळायला तयार रहा असे सांगितले व त्यांचे आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब गोरे, पंजाब बोराडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे, शिवसेना तालुका प्रमुख उदय बोराडे, गजानन देशमुख, दारासिंग चव्हाण, दत्तराव कांगणे, शरद पाटील, भगवान देशमुख, रामकिसन बोडखे, गुलाब राठोड, नितीन सरकटे, भगवान गायकवाड, हरिदास भुसारे, तळणी सरपंच गौतम सदावर्ते, केशव येऊल सह सर्वच महायुतीचे व रासपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला तळणी परिसरातील हजारो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना सर्वांची मने जिंकली व श्रोते वाह क्या बात है माऊली तुम तो छा गए अशी चर्चा करत होते. पुढे जानकर साहेब काय म्हणाले ते पहा. तुमचा उपकार ह्या मित्र पक्षाचं मी फेडू शकणार नाही हे मला ह्या 8 दिवसात अनुभवायला. म्हणून जनतेला सांगतो की लोणीकर साहेबांनी जेवढा विकास केलेला आहे, लोणीकर साहेबांनी मी धाकटा भाऊ म्हणून त्यांना सांगेन की तुम्ही आम्हाला आदेश द्यावा. मला इथं 50 कोट पाहिजे, तिथं 70 कोट पाहिजे. महादेव जानकर जीवाचं रान करीन, पण तेवढा विकासाचा नदी तुम्हाला आम्ही देईन आणि शब्द देतो. बांधवांनो, तळणी हे माझ्या मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे, पण माझा बालेकिल्ला होईल. आज लोणीकर साहेबांचा बालेकिल्लाच आहे तो, त्यामुळे मीही तुमच्यावर डबल प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन एवढा तुम्हाला विश्वास देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. बांधवांनो, 4 तारखेला गुलाल होईल, त्यावेळी 4ची संध्याकाळची म्हणून लोणीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तळणीतच बाहेर आपण चालू करू. जर एवढंही असेल तर तुम्ही काळजी करू नका, मी फिरू शकतो, येऊ शकतो, म्हणून माझी तुम्हाला विश्वास दिल्यासाठी आला आहे आणि मी परभणीकर होणार आहे. मी कुठं बाहेर जाणार नाही. आणि माझे रिमोट कंट्रोल सारे इथं बसलेत ना स्टेजवर, आहे का नाही? रिमोट कंट्रोलच आहे. समजा मी दिल्लीला गेलो तर तुमचं काम काय थटणार बी नाही का? थटल काय? काही थटणार नाही. मुलं बांधवांनो, तुम्ही काळजी करायचं करू नये. मीही तिथं राहणार आहे. मी शेतकऱ्यांच्या मुलासाठी, शेतकऱ्यासाठी पहिल्या सुटला जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला मंठ्याला MIDC आणायचे आणि लोणीकर साहेब आपण प्रयत्न केला तर तळणी सर्कलला बी एखादा प्रोजेक्ट आणू, आपण इथं बी आणू. हे बी गाव मोठं आहे. इतर की जी आमची तरुण मुलं बाहेर जगण्यासाठी जातात त्यांना जर आपण इथंच काम दिला तर आपण ही देखील सेंटर, तळणी सेंटर देखील आपण वाढवू शकतो. लोणीकर साहेबांच्या मार्गदर्शन आपण करू शकतो. भाऊसाहेब, डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो. आणि विकासासाठी मी उभा आहे. या भागाचा विकास जगात जर्मनी आणि भारतात परभणी व्हावं यासाठी मला तुमचं मत पाहिजे. माझं मत म्हणजे मोदीच्या विकासाला मत, माझं मत म्हणजे एकनाथ शिंदेच्या विकासाला, देवेंद्र फडणवीसच्या विकासाला, अजितदादा पवारांच्या विकासाला आणि बबनरावच्या लोणीकराच्या विकासाला, महादेव जानकरला मत म्हणजे हे मत आहे. त्यामुळे आपण मंडळींनी 26 तारखेला 5 नंबरला शिट्टी आहे ती हुडकून काढून असं मतदान करा
की विरोधी पार्टीचं 80% आपल्याला व्हावं, 20%च त्याला व्हावं अशी पॉलिसी तयार करण्याचा प्रयत्न करून मला दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आता आदरणीय